भेंडीवरील करपारोग ओळख, कारणे आणि खात्रीशीर उपाय. रामराम मंडळी, मी सखाराम राठोड, शिवम कृषीटेक मंठाल लोणार रोड डोकसाळ येथून आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या भेंडीच्या प्लॉटवर एक मोठी समस्या जाणवते, ती म्हणजे पानावर पडणारे तपकिरी चट्टे आणि पानाचे करपणे. अनेक शेतकरी विचारत आहेत की आमच्या भेंडीच्या प्लॉटवर हे काय होते. हा केवळ डाग नसून हा बुरशीजन्य करप आहे, जो वेळेत आवरला नाही तर पूर्ण प्लॉट सुकू शकतो. रोगाची ओळख आणि लक्षणे कशी ओळखावीत? सुरुवातीला पानावर लहान पिवळसर किंवा तपकिरी ठिपके पडतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन मध्यभागी काळे किंवा राखाडी होतात. पानाच्या कडा करपल्यासारखे दिसतात, त्याला आपण स्क्रॅचिंग सुद्धा म्हणतो. खूप जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पिवळी पडून गळतात, ज्यामुळे प्रकाश संश्लेषण थांबते आणि फळाची साईज वाढत नाही. प्रादुर्भावाची कारणे: जास्त आर्द्रता किंवा रात्री पडणारे दव, जमिनीत पाणी साचून राहणे, पिकाची फेरपालट न करणे. नंबर 3, उपाययोजना: रासायनिक फवारणी. पर्याय नंबर 1, जिथं सौम्य प्रादुर्भावासाठी. जर सुरुवात असेल तर तुम्ही साफ किंवा स्प्रिंट 30 ग्रॅम प्रति पंप वापरू शकता. यात कार्बनडायझिम आणि मॅन्कोझेबचा उत्तम संगम आहे. पर्याय नंबर 2, मध्यम ते जास्त प्रादुर्भावासाठी प्रीमियम उपाय. जर रोग हाताबाहेर जात असेल तर अमिस्टार टॉप 15 मिली किंवा नेटिव्ह 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप वापरा. यामुळे रोग लगेच थांबतो आणि पानांना नवीन चमक येते. महत्वाचे कॉम्बिनेशन: बुरशीनाशकासोबत 05234 100 ग्रॅम आणि सिलिकॉन स्टिकर जे की 5 मिली हे आपण नक्की वापरायला पाहिजे. स्टिकरमुळे औषध पानाच्या दोन्ही बाजूंना नीट पोहोचतात. नंबर 4, प्रतिबंधात्मक आणि घरगुती उपाय. खराब झालेली आणि गळलेली पाने वेचून प्लॉटच्या बाहेर नष्ट करा. नत्रयुक्त खताचा म्हणजे युरियाचा अतिवापर टाळा, कारण त्यामुळे झाड लुसलुशीत होऊन रोगाला बळी पडते. पिकाला गरजेनुसारच पाणी द्या. वापसा स्थिती सारखा म्हणजे वापसा स्थिती ही नेहमीच राखा. शेतकरी मित्रांनो, पीक वाचवायचं असेल तर औषध निवडताना तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. तुम्हाला काही शंका असतील किंवा ही औषधी हवी असतील तर शिवम कृषीटेक मंठाल लोणार रोड डोकसाळ येथे मला भेटू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवासोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करून घ्या, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल. सखाराम राठोड यांच्या शिवम कृषीटेक कडून सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. जय जवान जय किसान. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.